नामाच्या जयघोषात तळोद्यातून शिर्डीकडे पदयात्रेला उत्साहात प्रारंभ. 15 वर्षाची अखंड भक्ती परंपरा कायम. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात आज भक्तिमय वातावरणात शिर्डीकडे जाणाऱ्या पारंपरिक पदयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही कालिका देवी मंदिरात साई पालखीची आरती नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर ओम साई ग्रुप मित्रमंडळाची शिर्डी पदयात्रा साईनामाच्या अखंड जयघोषात करण्यात आली. सन 2011 पासून ओम साई ग्रुप मित्रमंडळ ही पदयात्रा अखंडपणे आयोजित करत असून यंदा या भक्तिमय परंपरेचे 15वे वर्ष आहे. श्रद्धा, सेवा आणि साई भक्तीचा संदेश देत मोठ्या संख्येने साई भक्त श्री साईबाबांच्या दर्शनासाठी पायी शिर्डीकडे रवाना झाले. पदयात्रेच्या प्रारंभी कालिका देवी मंदिर परिसरात भाविकांनी पदयात्रेवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या सुरक्षित, सुखरूप आणि मंगलमय प्रवासासाठी सामूहिक प्रार्थनाही करण्यात आली. ओम साईरामच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश चौधरी, योगेश पाडवी, उमेश ठाकरे, नरेंद्र चौधरी, हर्षल चौधरी, पंकज ठाकरे, बाबूलाल पाडवी तसेच ओम साई ग्रुप मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिवर्तन 24 न्यूजच्या वतीने सर्व साई भक्तांना शिर्डी पदयात्रेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. श्री साईबाबांच्या कृपेने सर्व पदयात्रींचा प्रवास सुखरूप, मंगलमय आणि यशस्वी होवो हीच सदिच्छा. परिवर्तन 24 न्यूज, सत्य वेगवान, जनतेचा आवाज.